मुंबईकरांच्या संयमाची आज पुन्हा पावसानं परीक्षा पाहिली। काल रात्रीपासून बरसणाऱ्या पावसानं मुंबई ठिकठिकाणी तुंबली। त्यामुळे कामावर जाणाऱ्या मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले आहेत। पहिल्याच मोठ्या पावसानं मुंबईची ही अशी तुंबई करून टाकली आहे। मुंबईच्या नालेसफाईचे बीएमसीचे मोठमोठे दावे पहिल्याच पावसात वाहून गेले। मुंबईत ठिकठिकाणी पावसाचं पाणी साचलं होतं। तुंबई झाल्यानं मुंबईकरांना सक्तीची सुट्टी घेऊन घरी बसावं लागलं। तर जे मुंबईकर घराबाहेर पडले त्यांच्या हालाला पारावर उरला नाहीये। टक्केवारीत अडकलेल्या सरकार आणि यंत्रणांमुळे मुंबईची बिकट अवस्था झाल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। भूतकाळामध्ये पण मुंबई तुंबली कारण सखल भागामध्ये पाणी भरतं, पण यंत्रणा उभी करणं हे यांचं काम होतं। यांचं लक्ष मुंबईकरांच्या मूलभूत सुविधांकडे नाही, यांचं लक्ष फक्त आणि फक्त टेंडरिंग करायचं आणि त्यांना 40% भ्रष्टाचार करायचा, कमिशन खायचं, एवढंच त्यांचं काम आहे। आशिष शेलार यांनी नालेसफाई करणाऱ्या कंत्राटदारावर आरोप केले आहेत। कंत्राटदार आणि बीएमसीनं नालेसफाईची खोटी आकडेवारी दिल्याचा आरोप शेलार यांनी केलाय। नालेसफाईच्या कामाची पाहणी करायला आम्ही स्वतः जागेवर पोहोचलो होतो। त्याच वेळेला मी सांगितलं होतं की हे कंत्राटदार जे काही आकडे नालेसफाईचे देत आहेत ते आकडे फसवे आहेत, फुगवे आहेत आणि म्हणून त्या आकड्यांमध्ये काही सत्य नाही। मुंबई तुंबल्याचं खापर सरकारनं यंत्रणांवर न फोडता पावसावर फोडलंय। सलग मुसळधार पावसामुळे मुंबई तुंबल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं म्हणणं आहे। मुंबईमध्ये देखील 267 ते 300 mm पाऊस पडला आणि त्यामुळे आपण पाहिलं तर 65 mm च्या वर गेल्यानंतर मग अतिवृष्टीसारखीच परिस्थिती निर्माण होते। परंतु इकडे तर 267 पेक्षा जास्त म्हणजे एव्हरेज 300 mm पर्यंत पाऊस पडलेला आहे। मुंबईचा कारभार प्रशासकाच्या माध्यमातून हाकणारं राज्य सरकार मुंबईची तुंबई होण्यापासून वाचवण्यात अपयशी ठरलं, हे मात्र आज स्पष्ट झालंय। स्वप्नील जाधव सह चेतन ननावरे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।